धर्माची जोड दिलेली, धर्माची जोड. म्हणून मनुष्य जन्माला आलेला आणि पहिला पुरुषार्थ म्हणजे धर्म आहे, धर्म. मग त्याच्या संगतीनं ते आपण व्यवहार जगण्याकरता आहे आणि त्याचप्रमाणे सर्व गोष्टी आपल्याला सोडतात. म्हणून आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय काय सांगतात, हे भक्ती जी दिलेली आहे हे कर्म मार्ग सांगितलो आतापर्यंत तुम्हाला. व्यवहारामध्ये कर्म कसे आचरण करावे त्याच्यात थोडा थोडा भाग सांगितलं. पुढे ज्ञान मार्ग, ज्ञान अर्जन करणं हे मनुष्य जन्माचं आद्य कर्तव्य आहे. हे भागवतामध्ये पुरावे ऐकायला मिळतात. उद्धवाला मनुष्य जन्माला आला म्हणजे मनुष्य आहे असं समजू नका. सागर महाराज आमचे आई मनुष्य आहे, बाप मनुष्य आहे, आम्ही मनुष्य जन्माला आलो, आम्हाला माणूस का बरं म्हणू नये. मी बोलत नाही, भगवान सांगतात. उद्धवा, मनुष्य जन्माला आल्यानंतर एक माणसापाशी 3 गोष्टी असले त्याला माणूस म्हणून जावं. ते 3 गोष्टी कोणते पक्के लक्षात ठेवा. देह, आयुष्य आणि ज्ञान. कळलं का? मला ज्ञान मार्ग सांगायचं होतं तुम्हाला. देह, आयुष्य आणि ज्ञान. काही लोकांचा देह आहे, आयुष्य संपलेले आहे, त्याला माणूस म्हणतो कपडे. कोणी काही बोलायला मुख्य नाही तुला म्हणजे मला कीर्तन कळणार झाले काय तुमचं तुम्ही सांगा. महाराज म्हणे झाले का नाही. कोणी तर होय नाही म्हणे जाणून वाटतंय मला थोडं. देह आहे, आयुष्य संपलंय, त्याला काय म्हणते माणूस. त्याला प्रेत म्हणतात, मुर्दा म्हणतात, शिव म्हणतात, असं आहे. काही काही लोकांकडे देह बी आहे आणि भगवंतानं दिलेलं आयुष्य बी आहे, दोन्ही आहे. ज्ञान नाही, त्याला काय म्हणतो. लाभोनी मनुष्यपणा दोन साधे ब्रह्मज्ञाना तो लांडा ग्रदपुराणा पुच्छेना लोपाई. हे झाकून शब्द बोलले की मनुष्य जन्माला येऊन जर ज्ञानाची जर प्राप्ती नसेल तर तो शिरपुटच एक कमी आहे, त्याला गाडू बनायला काही हरकत नाही असा त्याचा सिद्धांत दिलेला. पण तुकोबारायचा ठोक शब्द समजून जातो तुम्हाला. ज्ञान हे नाचरायचं प्रमाणे. आणि तुकोबाराय म्हणतात नाही पाय चारे मनुष्यपरी पुत्रीती. त्याला शेपूट कमी आहे पण तो शेपट त्याची आई पुत्री बाप पुत्र आहे, त्याच्या खानदानीमध्ये पुत्र जन्माला आहे, काही वाद नाही. पण त्याचा बाप माणूस आहे, आई माणूस आहे, यानं पुत्र्यासारखं हेडतो. त्याला काय अक्कल नाही, कोणाला बुकाव कुठं राहावं काय नाही, काय माहिती नाही, संस्कार नाही.